यशस्वी शिंदे हत्याकांड से पूरे मुंबई सहमी हुई है। 20 साल की लड़की यशस्वी शिंदे की बेरहमी से हत्या कर दी गई। यशस्वी गुरुवार से लापता थी। बाद में शुक्रवार रात को उसका शव उरण तालुका के कोट नाका में एक पेट्रोल पंप के पास एक सुनसान सड़क पर पाया गया। इस हत्या का सस्पेक्ट दाऊद नाम के शख्स को बताया जा रहा है, जो कि कई सालों से उरण में रहता था और यशस्वी के उसके साथ संबंध थे। संबंध का पता लगते ही यशस्वी के माता पिता ने दाऊद के ऊपर पॉक्सो के तहत मामला दर्ज किया, जिसके बाद उसे जेल भी हुई थी। इन सब के बाद दाऊद कर्नाटक रहने चला गया था, पर यशस्वी तभी भी दाऊद के कांटेक्ट में थी। अब पुलिस ने इस हत्या का सस्पेक्ट दाऊद को माना है, तो उसकी तलाश जारी है। ये खबर सोशल मीडिया के कई प्लेटफॉर्म पर और कई बड़े न्यूज़ चैनलों पर भी चलाई जा रही है, पर कई झूठ भी इन सब में बोले जा रहे हैं। जैसे लड़की के शव के पोस्टमार्टम में ये बताया गया है कि लड़की का रेप किया गया था, लेकिन पुलिस ने इस बात को खारिज करते हुए बताया है कि पोस्टमार्टम के मुताबिक लड़की के साथ रेप नहीं हुआ है। दूसरा झूठ ये है कि लड़की के चेहरे को बेरहमी से कुचल दिया गया ताकि उसके शव की पहचान ना हो पाए, लेकिन ऐसा नहीं है। लड़की के सिर्फ पेट पर और सीने पर गहरे जख्म है, वार किया गया है। लेकिन पुलिस ने बताया है कि जब वो तलाशते हुए बच्ची के पास पहुंचे, तब यशस्वी के चेहरे को कुत्ते नोच रहे थे और ये बात पोस्टमार्टम की रिपोर्ट में भी साबित हुई है। तीसरा झूठ ये है कि इस पूरे मुद्दे को लव जिहाद का मामला बताया जा रहा है, पर इस बात का कोई एविडेंस, कोई सबूत पुलिस के पास नहीं है। इसलिए पुलिस इस लव जिहाद के मुद्दे को खारिज कर रही है। पुलिस की जांच जारी है। दाऊद के मिलने पर ही इस मामले की गुद्दी सुलझ सकती है। जो डिस्कशन हमारा हुआ है उसके तहत इसको 3 स्टैब इंजरी है और 1 हेड इंजरी है, और लड़के के ऊपर कौन सा रेप या दूसरा कोई ऐसा व्यवहार नहीं हुआ है, ऐसा डॉक्टर ने क्लियर बताया है। जो चेहरा उसका जो खराब हुआ था, तो जंगल में एक दिन पड़े रहने से कुछ जंगली जानवरों ने उसको काटा है, उसके वजह से वो चेहरा और बॉडी का कुछ हिस्सा जो है वो खराब हुआ है। ये जो दाऊद 2019 में लड़की के पिता ने एक पॉक्सो की फिरियाद दी थी इसी आरोपी के अगेंस्ट। उसी दिन उसी सिलसिले में वो 6-7 महीने जेल में था, और बाकी भी कुछ टेक्निकल एविडेंस हम लोगों को मिले हैं, और लड़की के जो माता पिता है उन्होंने ही उसके ऊपर शंका व्यक्त की है, इसलिए हम लोग उसको प्राइम अक्यूज बनाया। यशस्वी हिच्या उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे। दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे। मंडळी, आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत। हे उरणचं हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल, आणि इथे मुलीची प्रोसिजर चालू आहे। तिची डेथ बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची। 2019 मध्ये एक FIR झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर, आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला। त्याने तिला किडनॅप केलं, फसवलं, षडयंत्र केलं, काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच। पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले, ताईची केस कापली किंवा अन्य गुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे। इतकी राक्षसी वृत्ती, म्हणजे राक्षसही असे नव्हते, राक्षस हे बलात्कारीही नव्हते, तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे। आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता, नंतर तो इकडे पुन्हा आला, त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला ट्रॅपमध्ये फसवलं, आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे। आणि ह्याला शब्दच सुचत नाही, कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत। राक्षस असे नव्हते, राक्षस बलात्कारी नव्हते, पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे। ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं, त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत। तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या 14-14 वर्षाच्या मुली यांच्यासोबत पळून जात आहेत, त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत, आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे। तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लव जिहादच्या केसेसचा? महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण, अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार? अजून किती केसेस हवे आहेत? आमच्याकडे काही डेटा आहे, आम्ही तुम्हाला देऊ का? महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार? आणि महाराष्ट्र सरकार जागा होईल नाही होईल, मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार? आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत, उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी।
तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का, जन्माला घातलेले आहेत का, आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठेतरी प्रबोधन करूच. पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांचा चेहरा पहा तुम्ही, या ताईवर अन्याय झालेला आहे. या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे. आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी, योग्य ती कारवाई होण्यासाठी, योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत. आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात, आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात, म्हणजे की तो पागल आहे, त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्स घेत होता, फलाना डिंका, असे नरेटिव्ह सेट केले जातात. ते असले नरेटिव्ह आम्ही चालवून घेणार नाही. ही शुद्ध लव जिहादची घटना आहे. एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं, प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले की मग हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं. सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी, जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे, तो देखील आला पाहिजे. पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत. आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल. तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. या ठिकाणी नोकरीस होती. त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी, असा प्राथमिक